चला स्पीड अप करा. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 लेट्स बिगिन. पहिला बॉल. गोलंदाज तयार. गुड्डू म्हात्रे. पहिला चेंडू. पंच वळालेत आणि वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनं टीमची सुरुवात. टीम जाऊन पोहोचते पुढे. दुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेव पेठ या दोघांमध्ये हा सामना. गुड्डू पहिला षटक. यावेळचा बॉल हवेमध्ये खूप उंच गेलाय. दोन खेळाडूंच्या मधोमध जेल घेण्यासाठी तिथे चान्स नक्कीच क्रिएट केला होता. धावा तिथे बनवल्या. दोन. तिसऱ्या धावेसाठी जायचा प्रयत्न दोन खेळाडूंचा जरूर राहिला. 3 धावा कंप्लीट केल्यात. क्या बात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. किशोर कुणाल ही जोडी. कुणाल दवणे किशोर सिनारे 3 वरती पोहोचलेत. कुणाल दवणे आणि संघ जाऊन पोहोचला दुंद्रे 4 वरती. एक वाईटची धाव अतिरिक्तच्या स्वरूपात आली होती दुंद्रेसाठी. पुढचा बॉल. 3 ओव्हरची मॅच. फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे. चांगला झेल आणि किशोर सिनारे बाद. पहिला धक्का बसेल टीमला. खेळाडू होतोय बाद. पहिला धक्का बसला दुंद्रेला. किशोर सिनारे बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता इथून नितीन माळी खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. ही ट्रायल जी आहे, ही त्रिमूर्ती जी आहे, या संघाची खरं तर खरी ओळख राहिलेली आहे फलंदाजी मधील. आणि आज त्यांच्यावरती नक्कीच पूर्णपणे जिम्मेदारी असेल, कारण की पहिला सामना हरिग्रामच्या विरोधामध्ये खेळत असताना ते जिंकले होते. बलाढ्य संघाला बाद केलेला आहे. आज पेठ संघाच्या विरोधामध्ये खेळताना आपण मैदानामध्ये त्यांना पाहतोय. पहिल्या बॉलवरती वाईट बॉल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं सिंगल. त्यानंतर अगदी एक चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. 3 धावा त्यांनी एकवटल्या होत्या वाईड. आणि त्यानंतर 3 धावा अशा 4 धावा त्या खात्यामध्ये आहेत. तिसरा चेंडू रिलीज केला गुड्डू म्हात्रेनं. रिद्धेश म्हात्रे. फुल टॉस बॉल. गॅप मधून शॉर्ट सिलेक्शन. नितीन माळीच्या बॅट मधून 4 रन. चौकार. गोलंदाज आता सज्ज होईल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू. गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे. पहा तिकडे पुन्हा एकदा 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल सिंगलच्या स्वरूपात. नितीन कुणाल हे 2 फलंदाज मैदानामध्ये. नितीन माळी 3 मध्ये 5 धावांचं वैयक्तिक योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे त्यांनी. आणि त्यानंतर 1 मध्ये 3 धावा कुणाल दवणे. आणि ऑन स्ट्राईक आता कुणाल दवणे. केडी. ओ हो 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 हो. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग स्टॉपच्या रिजनला पंच इशारा करतात. इट्स अ 4. कॉल. गेट रेडी फॉर द फ्री हिट नाउ. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. त्यामुळे मोठा हिट जिथे मारण्याची संधी उपलब्ध राहील आणि त्यामध्ये फक्त रनआउटची विकेट गृहीत धरली जाईल. त्यामुळे ह्या संध्या त्यांना आता इथे मिळतील. फलंदाज कुणाल आणि नितीन हे 2 खेळाडू आता इथून मैदानामध्ये खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. यस
येस ऑफिशियलचा रिव्ह्यू आहे ना. स्क्वेअर लेग रेफरीचा रिव्ह्यू होता ना. हां स्क्वेअर लेग रेफरीचा रिव्ह्यू आहे. सो दॅट्स वाय वी आर चेकिंग. चौदा धावा धावफलकावरती एक गड्याचा मोबदला. पहिलं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. गुड्डू मात्रे गावदेव पेठ विरोधामध्ये दुंद्रे दोघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा झाले धावफलकावरती. अजय भस्मा काय कॉन्ट्रीब्युशन आहे स्पर्धेसाठी. उद्या पूर्ण दिवस स्कोरिंग करायचे अजय ना. उद्या आमचा भाई कंटाळला. हवेमध्ये झेल तिकडे डिपला जाईल आणि गुड्डू मात्रेला मिळेल सफलता दुसरी. फ्रीचा बॉल एक जीवनदानच मिळालं आहे नितीन माळीला. नितीन माळी 3 मध्ये 5 दिला, 3 मध्ये 4 कुणाल दवणेनं दिलेले आहेत आणि जोडी मैदानाच्या आतमध्ये दुंद्रे संघाच्या बाजूने खेळत असताना पहिल्या ओव्हर मध्ये बनवले त्यांनी 15. एक गड्याचा मोबदला अगदी दुंद्रे संघानं मोजलेला आहे. गावदेव पेठच्या विरोधामध्ये खेळत असताना गावदेव पेठ पहिलं षटक राहिलं दुंद्रे संघाच्या बाजूने. लक्ष्मण आलाय दुसरं षटक घेऊन इथे गोलंदाजीसाठी. या खेळाडूच्या नावावरती अनेक सारे विक्रम आहेत. खास करून उसराई चषक 6 बॉल मध्ये 6 विकेट्स या खेळाडूने काढल्या होत्या. आज या मॅच मध्ये कमबॅक हवाय, तो देईल का हाही प्रश्न आता इथे पडलेला जरूर असणार आहे. क्या बात आहे. सुरुवात जबरदस्त केलेली आहे. एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू आहे लक्ष्मण कांबळे आणि लक्ष्मण कांबळेची आपण गोलंदाजी ते पाहू शकतो. पहिला चेंडू निर्धाव खेळवला फलंदाजाला कुणाल दवणेशी त्याची गाठ पडली. तीही ठकाठका नैमित्य आहे. आदिवासी चषक 2024 चा. यावेळचा बॉल वाईडचा इशारा पंच द्वारकानाथ चोरगे सरांचा आणि अशा पद्धतीने एक अतिरिक्त धाव मिळणार आहे आता टीमला. 16 धावा जातील धावफलकावर. जयपुर टू जालंधर एक प्यार भरा सफर. वाइड गेंद और वाइड गेंद के साथ अतिरिक्त रनों में बढ़ोतरी. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता इथून एक गड्याच्या मोबदल्यामध्ये दुंद्रे संघाच्या. पुढचा चेंडू यॉर्कर लेंथ. क्या बात है. ही खासियत आहे या खेळाडूची आणि आज ती खासियत तो दाखवून देतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची दागदूस नाहीये आणि कुठल्याही प्रकार अगदी इथे मोठे फटके घेऊ देत नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर 15 आल्या होत्या परंतु त्यानंतर मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. नितीन माळीला स्ट्राईक रोटेट कुणाल दवणेच्या माध्यमातून एक धाव या बॉलवरती येते. एका धावेनं पेठच्या विरोधामध्ये खेळत असताना दुंद्रे संघ जाऊन पोहोचतो 17च्या घरामध्ये. 17 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना निम्मा पल्ला या षटकातील समाप्त झालेला आहे. टॉस जिंकला होता गावदेव पेठनं. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि हा निर्णय कदाचित योग्य की अंगलटी हा प्रश्न जरूर आहे. फुल टॉस बॉल. चांगला फटका गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे. ऑन साइडला दिशेनं खेळलेला हा प्रयत्न. 1 रन तिकडे कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगानं आलेत आणि 2 धावा चित्त्याच्या सप्लायनं पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त कॉलिंग आणि बॅलन्सिंग. धावा मिळाल्या 2-19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले दुंद्रे संघाचे खेळाडू. दुसरं षटक आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला आहे. एक षटकाचं येणं अजूनही बाकी आहे. फुल टॉस. आघात. बॉल जाईल सीमारेषा पार. हा येतोय षटकार. बॉल आणि आघात केला त्याच्यावरती. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही नितीन माळीला फेकाल तर मग एखाद्या दारुड्याला त्याचा हल्दीमध्ये खरं तर प्यायला बोलवल्याचं ते आमंत्रण आहे. नितीन माळी म्हटलं तर विध्वंसक फलंदाज आहे. इंडियन नेव्ही मधून तो क्रिकेटची आज आपली ताण भागवण्यासाठी दुंद्रे गावामध्ये पुन्हा एकदा उतरलाय. ओ हो 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 हो. गॅप शॉट सिलेक्शन. टॅकिंग गॅप गॉन. 4 रन. क्रॅकिंग स्ट्रोक. नो चान्स फॉर स्टॉपिंग. दॅट्स खुलबे. 4 रन्स.
30 धावा धावफलकावरती या चौकाराच्या सह टीम दुंद्रेच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत। 2 षटकांचा खेळ आपण इथे संपताना पाहिला। 14.50च्या सरासरीने चाललेले आहेत आणि 29च्या घरामध्ये आपण पाहतो एक गळ्याचा मोबदला जरूर मोजला, किशोर बाद झाला, परंतु त्यानंतर हे 2 यंगस्टर मैदानामध्ये अगदी हल्ला कल्लोळ फलंदाजी आता इथे दाखवत आहेत आणि जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपण सगळे इथे एन्जॉय करत आहोत। तृतीय षटक विलिंद आता इथून टाकण्यासाठी गावदेवी पेठच्या माध्यमातून सज्ज झालेले आहेत। दुंद्रे वर्सेस गावदेवी पेठ, दोन्ही ताकदवर संघ। गावदेवी पेठ म्हटलं तर कित्येक स्पर्धा आपण पाहतो त्यांना खेळत असताना पनवेल परिसरामध्ये आणि आज दुंद्रे संघ म्हटलं तर तितक्याच कॅलिबरचा, त्याच उंचीचा, त्याच शैलीचा संघ देखील राहिलेला आहे। पहिला सामना एका बलाढ्य संघाला त्यांनी परास्त केलाय आणि त्यानंतर तिथून मात्र त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, यात मात्र शंका नाहीये। येणारं 1 षटक बाकी आहे टार्गेट सेट साठी। 29 पर्यंत दुंद्रे संघ पोहोचलाय। फटका चांगला, ब्युटिफुल स्ट्रोक, जबरदस्त फटका बॅटच्या मधोमध कुणाल दवणेच्या बॅट मधून निघतोय। ऑफ साइडच्या दिशेतून जाणारा, आकाश मार्गाने संचार करणारा हा हाय हँडसम लवली षटकार। सोळा पूर्णांक 15ची सरासरी मेंटेन। वन मोर टाइम ॲज अ क्लोन स्ट्रोक, जशास तसं प्रत्युत्तर। आणि त्या प्रगतीमध्ये आपण क्लोन ही संकल्पना पाहिली होती। मग जशास तसा सजीव निर्माण करणं किंवा जशास तशी वनस्पती निर्माण करणं। अजून एक वारे वा, कुणाल दवणे केडी ऑन स्ट्राइक अँड अटॅकिंग मोड इज ऑन। 2.0 वर्जन आणि कुणाल दवणेच्या बॅट मधून तडाखे पाहायला मिळतात। सलग 3 बॉल मध्ये 3 सिक्सेस। $47 runs on a board. DJ Master Yogesh वाघ लीडिंग एज। फिल्डर पोहोचतील का प्रश्न। 1 रन कंप्लीट तिकडे। एका धाब्याने धावफलक जाईल 48च्या घरामध्ये। षटकातील आता 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत। विलिंद गोलंदाजी करतोय, 4 मध्ये 19 खर्च करून बसलाय। बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी, कुठल्याही प्रकारची सफलता नाहीये। शेवटचे 2 चेंडू शिल्लक। तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती चालू। बोईर सर थोडेसे हँग झालेत, तू बघ द्या त्यांना। हा चेंडू सुंदर आहे, कुठल्या प्रकारची धाव नाहीये। निर्धाव चेंडू, बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। पहा, या चेंडूंची गरज होती खास करून गावदेवी पेठला, परंतु त्या गोष्टी कुठेतरी मी म्हणेन आता इथे पाहायला मिळाल्या आपल्याला कमजोर पद्धतीने घडत असताना। टीम जाऊन पोहोचली 48च्या घरात। स्लो बॉल, मीडियम पॅसनं रिलीज केला होता, अगदी रीड केलं बॅट्समनला आणि शेवटचे 2 बॉल काहीशे खूप छान पाहायला मिळाले। एकूण धावा बनल्या 49 आणि 50 धावांचं टार्गेट आपल्याला मैदानावरती 3 ओव्हर मध्ये पाहायला मिळेल। सार्थक पाटीलने चर्चा केली होती किमान 50 बनवाव्या लागतील पेठच्या विरोधामध्ये खेळत असताना आणि अक्षरशः आता त्या धावा इथे बनलेल्या आहेत, त्या डिफेंड केल्या जातील का प्रश्न आहे, कारण त्यांच्याकडे गोलंदाज आता चांगले आहेत। सार्थक पाटील पहिलं षटक हाताळेल, त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी नितीन माली आहे, त्यानंतर तिसरं षटक प्रतीक। 3 गोलंदाज त्यांच्याकडे आपण पाहतो। किशोर सिनारे देखील निष्णात शिकारी आहे, कुणाल दवणे देखील गोलंदाजी करू शकतो आणि अशा प्रकारे
जे बोलल्यावर तुम्ही काम करत नाही, योगेश वाघ तुमचं काम करतोय, तुम्ही स्क्रीनवरती दिसताय असे. उद्या तुमचं नाव खराब होऊ शकते याने. आता तोंड लपून काही घडणार नाहीये, पडद्यावरती तुम्ही आलात. अलाउद्दीन खिलजी सारखा फेस आहे पा, डीजे धोदानी आणि अविनाश वाघ, हे दोन चेहरे आहेत जे आदिवासी क्रिकेट मधील सर्वाधिक फेमस क्रिकेटर आहेत आणि टफेस्ट क्रिकेटर आहेत, व्यावसायिक गटामध्ये खेळतात. परंतु आज सामने का हरले याची उत्तरं त्यांनी दिली नाहीयेत. मोबाईल दोन्ही मोबाईल वेड आहेत आणि भरपूर असंख्य फॅन आहेत त्यांचे. ते बघा ते आयोजक काय खात आहेत, कलिंगड. अशोक वाघ म्हटला तर मग कव्हर ड्राईव्ह खूप छान मारतो. सगळं जिंकलाय ना, बाय पण मिळाली का? सुपर 12 अंतिम 12 मध्ये दाखल झालेत. आता तुम्हीच काहीतरी ठेवा आमचं, कारण हे दोन वाघ आज यशस्वी झालेत. कित्येक वेळेला त्यांनी जिंकवलेत सामने, त्याबद्दल हॅट्स ऑफ. आता अशोक वाघ तुमच्यावरती. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. घरचे प्रेक्षक नाराज आहेत, परंतु अशोक वाघना सुपर 12 पर्यंत प्रवेश केला. ही देखील एक एकच वाघ अशोक वाघ, हाईट कम फाईट ज्यादा. लाल जहांगीर, कलिंगड लाल, अशोकचे हाल. लगीन कर बाबा, दोन पोर आहेत, क्या बात आहे. मग हाल कसले यार. नितेश आणि गुड्डू मात्र ही जोडी मैदानामध्ये गावदे पेठच्या माध्यमातून टार्गेट चेस करायचं आहे ॲक्युरेट 50 धावांचं. आणि हे टार्गेट घेऊन आज मैदानामध्ये उतरलेली ही ओपनिंग पेअर. सार्थक पाटील प्रिव्हियस मॅच मध्ये मेडन षटक, त्यानंतर नेरे विभाग आणि दुंद्रे विभाग या प्रेक्षणीय मॅच मध्ये एक आपण पाहिलं सिलेक्टिव्ह गोलंदाज राहिला आहे टीमचा. षटक टाकण्यासाठी होईल तयार. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज जिंकण्यासाठी. नितेश मात्रे गुड्डू मात्रे जोडी ऑन स्ट्राइक. नितेश, सार्थकचा पहिला बॉल. फटका चांगला खेळलाय, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, गॅप मधून बॉल जातोय सीमारेषा पार. फाईन लेगच्या रिजन मध्ये या धावा मिळतायत 4-4-4. आता 3-3, 4-4 अकाउंट आहेत. आता पोरं हुशार झालेत. हवेमध्ये बॉल आहे बा, इथे आता झेल घेण्याची संधी आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसेल पेटला, नितेश मात्र होईल बाद आणि पहिला धक्का संघाला. मेडिसिन प्रोव्हाइड करतो आमचा लवेश दिघे. आज या स्पर्धेसाठी तो आलेला आहे. MRA, क्या बात आहे. परंतु हे गाणं त्यांनाही सूट करतं. मेडिसिन कधी घाव भरत नाही. घाव भरणारी गोष्ट कुठली आहे? ग्रीन टू बाग. आता स्ट्रीमिंग ऑफ आहे, त्यामुळे आम्ही एन्जॉय करत आहोत. सार्थक पाटील विकेट संपादन केली प्रिव्हियस बॉल वरती. विनोद आणि आता विलिंद मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. हा रिटायर्ड बॅट्समन आहे टीम गावदे पेठचा. बनवायच्या आहेत 50 धावा. 3 ओव्हरची गेम आहे, त्यामध्ये 2 बॉल मध्ये 4 धावा आता बनवलेल्या आहेत. 16 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे तुम्हाला. आणि वाकडी संघनायक इथे टॉस साठी पाठवा. त्यासोबत आम्ही विनंती करीत आहोत त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ, अर्थातच पिसारवे संघ तुम्हाला त्यांच्या विरोधामध्ये खेळायचा आहे. तुम्ही देखील आपला संघनायक आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा आहे.
वाकडी संघ आहात का हा एक प्रश्न आहे. अबू पवार दिसतोय तिकडे स्वीप जवळ. टॉस साठी या कॅप्टन पाठवा अशी विनंती आहे तुम्हाला. पुढचा बॉल यॉर्कर लेन. क्या बात आहे. सार्थक पाटील छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू, लोणच्या सारख्या मुरलेल्या अनुभवाचा हा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतो. अगदी कमी वयामध्ये उंच बरारी घेणारा खेळाडू ज्यानं कित्येक मैदानं गाजवली. A1 जोडीची अंजू ट्रॉफी, ती ट्रॉफी देखील गाजवलेला गोलंदाज आहे. ओ हो 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 वेग आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय तिकडे पंचांचा आणि इथे धाव मिळेल आता या बॉलवरती. एका धाव्यानं धावफलक जाईल 5च्या घरामध्ये. फायर अँड सॉन बोर्ड. टार्गेट आहे 50-45 उरल्यात उर्वरित 15 बॉलमध्ये. प्रत्येकी 5 बॉल मागे 15 रन बनवायचं समीकरण तुमच्या समोर येऊन ठेपलेलं आहे. सामना थोडासा कठीण. यावेळचा बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. वन्स अगेन खूप छान झेल तिकडे. लाल टोपी खतऱ्याची घंटी. आजच्या दिवसामधील तिसरा, आजच्या रात्रीमधील तिसरा झेल त्यांच्या माध्यमातून. हे चुकीचं आहे. तिथपर्यंत विषय जायला नको, कारण खिशातील नोटा संपल्या की मग पोटा पाण्याचा प्रश्न उरतो. म्हणजे संदेश आहे की आज पूर्णपणे युट्यूब वरती श्रीमान लिजंडलाच बघतायत. काल RCB आणि CSK ची मॅच होती तरी श्रीमान लिजंड. मागचं समीकरण काय कळत नाही. आणि त्यामध्ये 2,500 इन्व्हेस्ट केले होते CSK वरती. जिंकल्यानंतर 38,000 येणार होते. 1x बेट ही बेटिंग साईट तुम्हाला माहिती असेल. ड्रीम 11च्या नादामध्ये पडू नका. तिकडे चुना लागायचंच काम आहे. भले मी विजेता आहे तरी सांगेन 13 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे गावदेव पेठला जिंकण्यासाठी. मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सार्थक पाटील पहिलं षटक हाताळत असताना 5 धावा तो खर्च करत 2 गड्यांना बाद त्यानं केलेला आहे. एक जबरदस्त गोलंदाजी तो दाखवतो इथे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता सुनील. नाही, हाही सुंदर बॉल. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलला इलिगेशन दिलं. वेग होता बॉल मध्ये आणि बाउन्सही होता. दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम. निर्धाव चेंडू आलेला आहे. षटक संपलेला आहे पहिलं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर सार्थक पाटीलची गोलंदाजी राहिली खूप छान. 12 चेंडू आणि 45 ची गरज गावदेव पेठला इथे जिंकण्यासाठी. धक्का बसलेला दिसतोय कदाचित, म्हणून जंगलामध्ये जाऊन व्हिडिओ त्यांनी बनवलेत. 5 धावा झाले धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खेळतोय गावदेव पेठ. आज आपली अस्मिता हरपून बसलेत. ही मानसिकता नाहीये त्यांची. कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. आज या मैदानामध्ये आपल्याला खूप छान खेळावं लागेल. चिंचपाडा खरं तर गावातील ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होत्या गावातील खेळाडूंचा परफॉर्मन्स खूप छान खेळले होते. आज या धावा डिफेन्स करत असताना दुंद्रे संघासमोर त्यांची मात्र कुठल्याही प्रकारची डाळ दळली जात नाहीये. येणारे 12 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. प्रत्येकी ओव्हर मध्ये 22.50 ची सरासरी. बाकफुटला जाऊन पंच करायचा हा निर्णय आहे. फिल्डर तिकडे पहा. खूप छान फिल्डिंग प्रतीकच्या माध्यमातून आपण तिकडे पाहतो. या बॉल वरती आपण पाहू शकतो निर्धाव चेंडू आलाय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 11 चेंडू 45 समीकरण वाचलंय. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता कुठेतरी औपचारिकतेच्याच बाजूने वळवण्याचा प्रयत्न दुंद्रे संघाच्या गोलंदाजांकडून या मॅचला होतोय. फटका चांगला खेळलाय. गॅपमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम गावदेव पेठ. येतोय चौकार. 4 धावा.
च्या अनुषंगाने खेळतायत येणारे चेंडू 10-41 ची गरज प्रत्येकी बॉल मध्ये हवाय चौकार त्याच उद्देशाने खेळतायत सिंगल डबलचा प्रयत्न स्ट्रायकर एंड कडून नकार तिकडे आणि एकच धाव या बॉल वरती एका धाव्यानं आपण धावफलक दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट होताना पाहतो 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचत आहेत 10 रन्स ऑन बोर्ड 9 मध्ये पाहिजेत 40 सामना फसत चाललेला आहे पेटच्या माध्यमातून दुंद्रे संघ कब्जा निर्माण करतोय आणि छान आपण त्यांची खेळाची भूमिका मैदानामध्ये बघितलेली आहे या खरं तर पूल मधून ज्या वेळेला हा संघ पुढे जाईल त्यावेळेला त्यांचा जल्लोष काहीतरी वेगळंच पाहण्यासारखं असणार आहे कारण आज त्रिमूर्ती घेऊन उतरलेत आणि बाकी संघ जर आपण पाहिला तर कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळलेला संघ आहे यावेळेचा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर पोहोचतील का प्रश्न एक रन कंप्लीट केलेले आहे दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय जरूर नाही आहे एकच धावेवरती समाधान कारण त्यांनाही माहिती आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे 8 मध्ये 39 पाहिजेत प्रत्येक बॉल वरती मोठा हिट हवाय मग सिंगल डबलनी काम होणार नाहीये आणि त्यासाठी मोठे हिट मारण्याच्या प्रयत्नांमध्ये ते खेळत देखील आहेत YouTube वरती आज एक रमेश पवार यांचं नवीन नाव सगळ्या प्रेक्षक वर्गाला कळलेलं आहे जे वाकडी चिंचवली दुंद्रे विभागापुरतच मर्यादित होतं आऊ अप्पा आणि आदेश पांडवनं हा उलगडा केलाय राजस्थानचा 7 चेंडू आणि 38 धावा संदेश की चर्चा करतात या नावाची 7 चेंडू आणि 38 धावांची गरज या मॅच मध्ये औपचारिकता 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 आणि फक्त औपचारिकता बाकी आहे 12 झाले 2 गड्यांचा मोबदला गावदेव पेठ दुंद्रे संघाच्या विरोधात खेळत असताना धावा बनवत असताना त्यांच्या समोर मात्र नक्कीच 9 या धावा बनवण्यासाठी आलेला आहे आणि समोरच्या गोलंदाजीनं त्यांना नक्कीच पूर्णपणे डॉमिनेट केले पंचांकडे अपील आणि फलंदाज LBW चा शिकार इट्स विक्ट्री असंच म्हणूयात महत्वाचा फलंदाज होईल बाद LBW च्या स्वरूपात साठी येतोय जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माचा फॅन रोहित शर्मा गोलंदाजी करताना आपण पाहायला मिळत नाही परंतु हॅट्रिक विकेटची त्या खरं तर खेळाडूच्या नावावरती या वर्षी नाही हा प्रश्न आहे पुढच्या वर्षी ओहो हो 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 क्या बात आहे वर स्ट्रोक कुठे लपवून ठेवला होता हा स्ट्रोक गुड्डू मात्रेला प्रश्न विचारला जाईल जबरदस्त फटका खांडून खेळले अगदी खोलवरती बॉल होता डान्सिंग डाऊन द विकेट खेळत असताना एक नजाकत भरलेला स्ट्रोक पाहिला 18 रन्स अजून एक उडवण्याचा प्रयत्न आहे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये इन स्विंगर बॉल थोडासा आतमध्ये कट झाला आणि फलंदाज मात्र बॉल कडे बघतच राहिला बॅट जरूर वाऱ्याच्या ओघानं फिरवली होती परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये 45 जर्सी रोहित शर्मा नेक्स्ट कुठल्या संघाचं कर्णधार पद घोषवेल हा प्रश्न मुंबईला तरी मी म्हणेन 70% अलविदा केलाय असं सगळ्या समीक्षकांची चर्चा आहे 90% जस लाईव्ह स्ट्रीमिंग वाले सांगतायत 90% त्यांचं ऐकावं लागेल कारण ते जास्त क्रिकेट बघतात आणि अनुभवतात अरे बापरे अक्षय पाटील वाकडी संघामधून गेलतील डॅडू वाट बघतोय तुमची का विसरला 19 धावा 3 गड्यांचा मोबदला 2 चेंडूंचा खेळ बाकी 31 धावांची मार्जिन आहे चांगला चेंडू आहे आणि अशा पद्धतीनं सामन्यावरती पूर्णपणे कब्जा निर्माण केला जातोय टीम दुंद्रेच्या माध्यमातून जबरदस्त आपण त्यांची खेळाची भूमिका बघू शकतो मैदानामध्ये काय लढलेत आज 1 मध्ये 31 पाहिजेत चांगली गोलंदाजी आणि अशा पद्धतीनं
हा सामना जिंकलेला आहे टीम दुंद्रे. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड.